नमस्कार भावांनो बहिणींनो, झाली तुमच्या ताईची सकाळची सुरुवात. बेसन बनवले तर हासूबाया म्हणतोय बेसन काऊन बनवले, त्याला काय बेसन आवडत नाही, ते झालाय नाराज. तर आता मी त्याच्या पप्पासाठी गल्ला घेतली, त्याला काय गल्ला टाकायला आवडत नाही. तर भैया म्हणतोय मम्मी थोडा मोठा, तरी पण मोठाच घेतलाय. तर आज त्याचं म्हणणं होतं हासूबायाचं, मम्मी बेसन काऊन बनवले. आणि असा राडा करून ठेवतोय भैया, सगळे कपडे त्यानं पणगावर काढून ठेवलेत. आता जे वापरायचे कपडे 2-3 ड्रेस ठेवायचे तर त्यानं सगळे काढलेत, घड्या मोळड्यात, तिथे शाळेचे कपडे टाकलेत. हारसू भैयाचं सांगूच नका तुम्ही, लय कपडे काढत राहतोय. तर बेसन बनवलंय, तर आता माझ्या भाषायचं पण चाललंय, काहीतरी नवीन रेसिपी टाका, तू तर टाकावं लागन, लय मला म्हणत राहते. आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला होता घराचा बाबाच्या, तर मग तुम्हाला दाखवलंच नाही मी. तुम्हाला बाहेरचं वातावरण आवडायचं आहे. तुम्हाला तर माहिती आहे फौजीनं किती भारी घर बांधिले, आपल्याला भारी घर बांधिले. तर मग भाऊजाई पण म्हणू लागली, ताई आपल्या बंगल्याचा व्हिडिओ काऊन नाही टाकला, पण लक्षच नाही राहिलं भावांनो बहिणींना तुम्हाला बंगला दाखवायचा आई बाबाचा. हा पा हे घेतलाय मस्त मग्गा, एक गल्ला घेतलाय, एक गल्ला घेतलाय आणि मस्त रेसिपी हे टाकते म्हणलं तर आपल्याला मग एखाद मत लय सामाईन आहे, पण मी काढत नाही भावांनो बहिणींनो. इथं मला ठेवायलाच नाही काही किचन, नाहीतर लय सामाईन लावायला जागा नाही, मला भारी भारी वस्तू चालूच राहते. आणि म्हणलं काय सुक्की रेसिपी असली भजे गिजे तर मग याच्यात चांगलं आहे, तर हे एक घेतलंय. तर हारसू भैयाला आता बेसन बनवले, तर हारसू भैया झालाय नाराज, बेसन काऊन बनवले. मी रात्री बनवले होते आखाले वांगे. तर आता माझ्या भाषायचं चाललंय, रेसिपी टाका तू. आणि छोट्या भावाची आर्मीवाल्याची तुम्हाला तर सांगेलच आहे. तर म्हणती माझ्याकडे काऊन नाही आली आतू, तू भेटीला. तर खरंच नाही गेले मी लेकराकडे, तर ती माझ्याकडे ये माझ्याकडे ये चालूच आहे. काल पण व्हिडिओ कॉल आलता, तर माझ्याकडे ये आतू माझ्याकडे ये, लय लेकरं बोलतात. आणि असे कामं राहतात भावांनो बहिणींनो. तर आता तुमच्या ताईला घरातले काम संपूच नाही राहिले, दाजी गेलेत आता कामाला, लय लवकर चाललेत. आता कपडे धुतलेत म्या, तर सकाळ जसे आता कपडे गिपडे धुतलेले, अंधक वातावरण दिसायला लागले. हे बाहेरचं वातावरण बरेच दिवस झाले तुम्हाला दाखवलं नाही, काय नाही. तर पहा आता हारसू भैया लय खुश आहे, शाळेत चाललाय. तर आता लेकरायला शाळेत जावं लागते. तिकडे कसं आहे मग, आता माझ्या भाषायला त्याला पण करमाना मी आले, तर आते तू तिकडे गेली तर करमू नाही राहिलं, काय नाही. लेकरं पण लय नाराज झालेत आमचे. तर भैयाला आता एकिशन पडल्यापासून पहिला दिवस होता, तर म्हणलं बोर दिवस गेला का हारसू भैया. तर हारसू भैयाचं चाललंय नाही मम्मी, म्हणजे आपल्या हारसू भैयाला लय शाळेची गडबड झालती. आणि गावाकडे पण लय वातावरण थंडीचं आहे. तर तुमची ताई लय काळा चेहरा पडला होता आणि काचाच्या बांगड्या भरल्या. तर तुमच्या दाजीला काय आवडत नाही म्हणजे ड्रेसवर काचाच्या बांगड्या चांगल्या वाटत नाही. पण मी म्हणलं आता 2 महिन्यांनी सक्रात येते, मग इकडं भरतेच बांगड्या, पण लय कच्चा रांधा येतोय. मग त्याच्यामुळे आईनं भरल्या होत्या, तर दाजीला नाही आवडल्या तुमच्या म्हणते, मन नाही आवडत. आणि ऑनलाईन साडी घेतली होती मी मेहंदी कलरची, इंस्टाग्रामवर व्हायरल जी फौजीनं घेतली तीच. तर तिला लेस पट्टी नाही आली, तुमच्या दाजीला लय साडी आवडेल होती आणि थोडी फाटेला आली. मग भैयानं रिटर्न केली. तर मला पण आवडत, म्हणजे हे म्हणे तू इकडे गोरी होती, इकडे कलर लय उजळतोय. तर मला यायच्या आधीच ना तिकून हे केली ती आहे भैया साडी, ऑनलाईन लगे ऑर्डर केली तिकडंच. तर मग आलती ती इथं. आणि माझ्या आईला ऑनलाईन घेतली, तर आईची छान आली, पण माझी फाटेला आलती आणि लेसपट्टी पण मला आवडली नव्हती. मग भैयाचं म्हणणं होतं, याच्या पप्पाचं म्हणणं होतं, आपण इकडं काय लहान थोडे म्हणे सुरत, मग तुला मार्केटमध्ये नेईन म्हणे लेसपट्ट्याच्या तिथं घे. मी म्हणलं दुकानात ती 700-800 रुपयाला येते, ती 700 रुपयाला जशी म्हणली तशी. आता आमच्या मेघानं साडी घेतली मला दिवाळीची, तर लय मस्त आलेत लगे. आणि माझ्या भावानं पण, म्हणजे एका भावानं साडी घेतली मेघाला लय तिकून आणली ना. माझ्या पाठचा भाऊ आहे परवीन, तर त्यानं मग दोन्ही लेकरायला कपडे आणले. तर मला हे ना शॉर्ट व्हिडिओ टाकायचा होता भावांनो बहिणींनो, पण लय आळस केला हारसू भैयांनी. किती म्हणते आपण शॉर्ट व्हिडिओ टाकू, शॉर्ट व्हिडिओ टाकू. तर मग मी आलं गे इथले शेतातले आपल्या, तुम्हाला तर माहितच आहे बाबाची किती भारी शेती आहे, सगळे जांबाचे झाडं, एकदम लय भारी शेती आहे. बाबाची जागा पण लय मोठी आहे, तुम्हाला तर दाखवेलच आहे भावांनो बहिणींनो. आता मग भाऊजाई म्हणू लागली, ताई तुम्ही व्हिडिओ काढायचा ना म्हणे घराचा, तर ते काढायचाच राहिला, मी टाकला नाही. तर त्याचं घर पण लय भारी, पण टाकायचं लक्षच नाही राहिलं आहे ना भैया. तर मग व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा. हारसू भैयाला भूक लागली म्हणतोय मम्मी जेवण दे. आणि हारसू भैयाला मला सोडून कधीच करमत नाही, माझ्या जवळ जवळच राहतोय. ते व्हिडिओ काढायला लागले म्हणजे ती माझ्याजवळ उभा राहील, मग त्याला वाटतंय मम्मी व्हिडिओ काढून कधी मोकळी होती, गप्पा करावं लागतात त्याला माझ्या संग.
आता शाळेतल्या गोष्टी सांगन बोर झाला. बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या